देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरता घेतलेला भंग श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा 3 चरणांचा हा भंग आहे. या भंगामध्ये नरहरी महाराज आपण कोण आहोत आणि आपण काय करत आहोत याचे वर्णन करून सांगतात. आज श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची 738वी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्ताने सकल सोनार समाज यांनी ही प्रवचनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. पहिल्या चरणामध्ये नरहरी महाराज म्हणतात की देवा तुझा मी सोनार, मी तुझा आहे. मी तुझा कोण आहे? देवा तुझा मी सोनार. आणि मी काय व्यवहार करतो? तर तुझ्या नामाचा व्यवहार. मी व्यवहार कोणता करतो? तर तुझं नामस्मरण करतो, हाच माझा व्यवहार आहे. त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये मनबुद्धीची कातरे आणि रामनाम सोने चुरे. मी काय केलेली आहे? मन आणि बुद्धीची कात्री तयार केलेली आहे आणि त्या कात्रीने मी काय चोरतो आहे? तर रामनामाचं जे काही सोनं आहे ते रामनामाचं सोनं मी काय करतो आहे? चोरतो आहे. त्यानंतर शेवटच्या चरणामध्ये नरहरी महाराज म्हणतात की मी कोण आहे? तर नरहरी सोनार हरीचा दास. आणि मी काय काम करतो? तर भजन करी रात्रंदिवस. असा हा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. आपण दरवर्षी श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी साजरी करत असतो आणि ही पुण्यतिथी साजरी करताना सर्वजण यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. आपण संतांची पुण्यतिथी साजरी करतो. आपण संतांचं आपल्याला स्मरण व्हावं म्हणून आपण काय साजरी करतो? पुण्यतिथी साजरी करतो. आपण भगवंताची काय साजरी करतो? जयंती साजरी करतो. त्यानंतर संतांची आपण काय साजरी करतो? पुण्यतिथी साजरी करतो. आणि आपल्या साधारण मानवाचा आपण काय साजरं करतो? तर वर्षश्राद्ध आपण साजरं करतो. आपण संतांची पुण्यतिथी का साजरी केली पाहिजे बरं? संतांचे पुण्य आपण संतांची काय साजरी करतो? पुण्यतिथी साजरी करतो. संतांची पुण्यतिथी आपण का साजरी करतो? तर संतांचे आपल्यावर अनेक उपकार आहेत. त्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही, परंतु त्या उपकाराचं स्मरण करण्याकरता आपण काय करत असतो? आपण संतांची पुण्यतिथी साजरी करतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. संतांचे आपल्यावर इतके उपकार आहेत की त्या उपकाराचं फक्त आपण स्मरण करू शकतो. आपण त्यांना काही देऊ शकतो का? उपकाराबद्दल काही देऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. पण संत काय करतात? संतांजवळ काय आहे? तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेक असणे कीचे. म्हणजे ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी कोण असते? चंद्रिका असते. त्यानंतर ज्या ठिकाणी शंभू आहे त्या ठिकाणी शंभूची पत्नी कोण असते? अंबिका असते. त्याचप्रमाणे संतांजवळ काय आहे? तर संत तेथे विवेक असणे कीजे. संतांकडे काय आहे? तर विवेक आहे. संतांकडे कशाचा विवेक आहे? तर संतांकडे आत्मपदार्थ आणि अनात्म पदार्थाचा विवेक आहे. या संसारामध्ये काय सार गोष्ट आहे आणि काय असार गोष्ट आहे याचा विवेक कुणाकडे आहे? तर संतांकडे आहे. म्हणून संत काय करतात? संत सर्व जगाला उपदेश करतात. बुडता हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपण प्रत्येक जीव हा 84 लक्ष योनीमध्ये फिरत आहे आणि हा 84 लक्ष योनीमध्ये जो आपला प्रवास चालू आहे या प्रवासामध्ये आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला हा काय प्राप्त झालेला आहे? मानव देह प्राप्त झालेला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. म्हणजे आपल्याला जे काही मनुष्य शरीर प्राप्त झालेले आहे या मनुष्य शरीरामध्ये आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून आपण काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. मोक्ष कुठे मिळतो बरं? मोक्ष आपल्याला बाजारामध्ये मिळेल का? मोक्ष आपल्याला बाजारामध्ये मिळणार नाही. मोक्ष आपल्याला प्राप्त करून देणारे फक्त जगामध्ये एकच आहेत आणि ते म्हणजे कोण आहेत? संत आहेत. किंवा आपल्याला जर मोक्ष म्हणजे काय तर मोक्षाची व्याख्या आपल्याला माहितीच आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती असा असणारा जो काही मोक्ष आहे म्हणजे मला दुःख कधीच नसावं आणि मी नेहमी सुखात असावं असा जो काही मोक्ष आहे हा मोक्ष आपल्याला कोण प्राप्त करून देऊ शकतो? तर फक्त आपल्याला संत प्राप्त करून देऊ शकतात. म्हणून ते संतांना आपण काय गेलो पाहिजे? शरण गेलो पाहिजे. संतांना आपण शरण गेलो तरच काय प्राप्त होईल? तर आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. तरच आपल्याला काय प्राप्त होईल? मोक्ष प्राप्त होईल. म्हणून संतांचा आपण काय केला पाहिजे? संग केला पाहिजे.
म्हणून आपण संतांचा काय केला पाहिजे, संग केला पाहिजे. पण संत काय करतात, तर संत आपला उद्धार करण्यासाठी आपल्याला काय प्राप्त करून देतात, तर आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतात. संत आपल्याला काय प्राप्त करून देतात, आत्मस्वरूपाचं ज्ञान. आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे काय बरं, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला काय करावं लागतं, सत्संग करावा लागतो. पण सत्संग हा कसा प्राप्त होतो, तर सत्संगामध्ये काय प्राप्त होतं, तर बिनु सत्संग विवेक न होई आणि रामकृपा बिनु सुलभ न सोई. म्हणजे सत्संग केल्याशिवाय आपल्याला विवेक प्राप्त होणारच नाही. आणि हा सत्संग आपल्याला कोणाच्या कृपेने प्राप्त होतो, तर रामाच्या कृपेने प्राप्त होतो. म्हणून आपण संतांचा काय केला पाहिजे, संग केला पाहिजे. म्हणून संत सुद्धा काय करतात, या पृथ्वी तलावर अवतार घेतात. या पृथ्वी तलावर काय घेतात, अवतार घेतात. आपण पाहतो की प्रत्येक समाजामध्ये संतांनी अवतार घेतलेले आहे. आज आपण ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांनी सोनार समाजामध्ये अवतार घेतलेला आहे. त्यांनी स्वतःचा व्यवसायामध्ये म्हणजे गर्वाने ते सांगतात की देवा तुझा मी सोनार. तसंच त्याचप्रमाणे सावता महाराजांनी किंवा इतर अनेक संतांनी सर्व समाजामध्ये काय घेतलेला आहे, जन्म घेतलेला आहे. आणि या संपूर्ण समाजाचा किंवा समाजाचाच नाही तर संपूर्ण विश्वाचा उद्धार व्हावा म्हणून संतांनी काय घेतलेला आहे, अवतार घेतलेला आहे. आपण संत शिरोमणी नरहरी महाराजांचं जर आपण चरित्र पाहिलं, त्या चरित्राचं वर्णन करणारा अभंग आहे. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. नरहरी महाराज म्हणतात, मी देवा मी कोणाचा आहे, मी तुझा आहे. आपण स्वतःला वेगवेगळ्या प्रकारचे समजतो. आपण स्वतःला पुरुष समजतो, आपण स्त्री समजतो, आपण कोणत्या तरी धर्माचं समजतो. आपण आपल्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार असतो आणि त्याप्रमाणे आपण आपला काय देत असतो, परिचय देत असतो. परंतु नरहरी महाराज या ठिकाणी आपला परिचय देताना काय म्हणतात, देवा तुझा मी सोनार. म्हणजे भगवंताला ते काय मानतात, स्वतःचं मी मानतात. देव माझा आणि मी देवाचा, अशी त्यांची भावना आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा जीवन जगत असताना आपल्याला जर कोणी विचारलं आपण कुणाचे आहोत, तर आपण आपलं उत्तर काय आलं पाहिजे, मी कुणाचा आहे, मी देवाचा आहे. आणि देव कुणाचा आहे, देवसुद्धा माझाच आहे, असं आपलं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे देवामध्ये ममत्व तयार करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. देवाचं ममत्व कधी प्राप्त होईल बरं आपल्याला, देवाला आपण आपलं केव्हा म्हणू, ज्यावेळेस आपण देवाबरोबर काहीतरी नातं जोडू. जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणजे भगवंताबरोबर जगद्गुरु तुकोबारायांनी नातं जोडले. भगवंताला ते काय म्हणतात, माता म्हणतात, पिता म्हणतात. अशा प्रकारे आपण सुद्धा भगवंताबरोबर जर नातं जोडलं तर आपलं सुद्धा उत्तर काय येईल, मी कोणाचा आहे, तर मी देवाचा आहे. आणि देव कुणाचा आहे, तर देवसुद्धा माझाच आहे. असा आपण निश्चय केला पाहिजे. आपल्या मनामध्ये काय केला पाहिजे, आपण निश्चय केला पाहिजे. जर आपण भगवंताचं जर झालो तर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. आपल्याला जोपर्यंत आपण भगवंताचं होत नाही, देव माझा आहे असा जोपर्यंत आपण निश्चय करत नाही, जोपर्यंत आपण असं चिंतन करत नाही, तोपर्यंत आपल्याला भीती बरोबर आहे की नाही. उदाहरणार्थ एखादा समजा बलशाली एखादा धनवान व्यक्ती असेल, त्या धनवान व्यक्तीच्या मुलाला काही पैशाची कमी पडते का, तो काही विचार करतो का पैसे कमवायचे, काही धनाविषयी काही तो कल्पना म्हणजे काही प्राप्त करण्यासाठी तो काही जास्त प्रयत्न करतो का, काहीच प्रयत्न करत नाही. त्याचप्रमाणे षड ऐश्वर्य गुण संपन्न असणारा जो काही भगवान परमात्मा आहे, त्या परमात्म्याला जर आपण आपलं मानलं तर काय होईल, तर तो परमात्मा आपल्यावर काय करेल, कृपा करेल. म्हणून आपण भगवंताला काय मानलं पाहिजे, भगवंताला आपण माझं मानलं पाहिजे. आपण पाहतो की गोपिका आहेत, या गोपिका भगवंताला पती मानतात. यशोदा मैया भगवंताला काय मानते, आपला मुलगा मानते. आणि सर्वजण भगवंतावर काय करतात, प्रेम करतात. त्याचप्रमाणे नरहरी सोनारजी महाराज आहेत, हे सुद्धा भगवंतावर प्रेम करताना ते काय म्हणतात, देवा तुझा मी सोनार आणि तुझ्या नामाचा व्यवहार. मी सुद्धा एक व्यवहार करतो. आपण सुवर्ण समाजाचा जर व्यवहार पाहिला तर काय आहे, तर त्यांचं सोन्याचं दुकान असतं आणि त्या सोन्याच्या दुकानामध्ये ते सोन्याची काय करतात, विक्री करतात. वेगवेगळे अलंकार बनवून ते काय करतात, विक्री करत असतात. परंतु नरहरी सोनार महाराज सुद्धा तेच करत आहेत. काय करतायत, स्वतःचा व्यवसाय तर करतायचे, त्याचबरोबर ते काय म्हणतायत, तुझ्या नामाचा व्यवहार. त्यांना कळालेलं आहे. आपल्याला जर उद्धार करायचा असेल, आपल्याला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, तर कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन काय आहे, तर सर्वात श्रेष्ठ साधन आहे भगवंताचं नाम. हरेर नाम हरेर नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यता.
म्हणजे कलियुगामध्ये जर आपल्याला भगवंत प्राप्त जर करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? नारायणाचं चिंतन केलं पाहिजे. पहा, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून नरहरी महाराज म्हणतात की मी व्यवहार करतो. व्यवहार शब्दामध्ये दोन गोष्टी होतात. पहा, कुणाला तरी काहीतरी देणे आणि काहीतरी घेणे, याला आपण काय म्हणतो? व्यवहार म्हणतो. नरहरी महाराज पण असं म्हणतात की मी व्यवहार करतो. व्यवहार कशाचा करतो मी? तर नामाचा व्यवहार करतो. पहा, नामाचा व्यवहार करतो म्हणजे काय करतो? मी भगवंताचं नाम घेतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, असं मी भगवंताचा काय करतो? नाम जप करतो. आणि असा नाम जप केल्यानंतर मला काय प्राप्त होतं? तर मला भगवंताचं प्रेम प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? मला भगवंताचं प्रेम प्राप्त होतं. अशा प्रकारे नरहरी महाराज म्हणतात की देवा तुझा मी सोनार आणि तुझे नामाचा व्यवहार. त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये नरहरी महाराज म्हणतात की मन बुद्धीची कातरी आणि रामनाम सोने चोरी. नरहरी महाराज या दुसऱ्या चरणामध्ये अतिशय महत्त्वाचा उपदेश करतात. पहा, आपल्याजवळ सर्वांजवळ एक कात्री. पहा, कात्रीचं काम काय असतं? कापायचं. पहा, आपण चोरी करणाऱ्या व्यक्तींकडे पण पाहतो. पहा, काय असतं कापण्यासाठी? कात्री असते, ब्लेड असतं की नाही. आणि त्याद्वारे ते काय करतात? ज्याची चोरी करतात त्याला काही समजत नाही आणि त्याची काय झालेली असते? चोरी झालेली असते. त्याचप्रमाणे आपल्याजवळ सुद्धा कात्री. पहा, त्या कात्रीचे दोन पाते आहेत. पहा, मन आणि बुद्धी. आपलं मन काय करतं? मन संकल्पही करतं आणि मन विकल्पही करतं. मन आपल्याला म्हणतं की संसारही कर आणि आपल्याला काय म्हणतं? मन आपल्याला सांगतं की भगवंताची भक्तीही कर. मन हे काय करतं? संकल्प आणि विकल्प करतं. आपण नेमकं संसार करावा की परमार्थ करावा असं आपलं मन काय करतं? संकल्प आणि विकल्प करतं. परंतु आपण जर त्याला बुद्धीची जर आपण साथ दिली, आपण जर बुद्धीचं कार्य काय? निश्चय. बुद्धी ही संकल्प विकल्प नाही करीत, तर बुद्धी काय करते? निश्चय करते. म्हणून आपल्या मनामध्ये तयार होणारे जे काही संकल्प आहेत, या जो भगवत प्राप्तीचा जो संकल्प आहे, या संकल्पाला जर आपण बुद्धीने जर निश्चय केला तरच आपल्याला काय करता येईल? भगवंताची भक्ती करता येईल. पहा, आपण जर आपल्या मनाला समजून सांगितलं की भगवंताची भक्ती करणे हेच सर्वात मोठं श्रेष्ठ काम आहे, किंवा जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलेलं आहे. पहा की गती या दो गती मनाचे युक्ती, मन लावा एकांती संत साधू संगे. म्हणजे आपल्याला जर मोक्ष जर प्राप्त व्हायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं साधन काय आहे? आपलं मन आहे. पहा, आपलं मन काय करतं? संकल्प विकल्पही करतं आणि आपलं मन भगवंताचं चिंतनही करू शकतं. पहा, आपल्या मनाने जर ठरवलं की मला संसार करायचा आहे आणि या संसार चक्रामध्येच पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणजे पुन्हा पुन्हा जर आपल्याला संसाराला जर यायचं असेल, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा असेल, पुन्हा पुन्हा जर मरायचं असेल आणि 84 लक्ष योनीमध्ये जर आपल्याला फिरायचं असेल तर हे फिरवणारा आपल्याला कोण कारणीभूत आहे? तर आपलं मनच कारणीभूत आहे. या मनाला आपल्याला समजून सांगायला लागेल की हे मना तू काय कर? तर तू भगवंताची भक्ती कर, तू भगवंताचं नामचिंतन कर, तू संतांची संगती कर, तू पारायण कर, तू कीर्तनाला जा, तू प्रवचनाला जा. हे कुणाला समजून सांगावं लागेल? आपल्या मनाला समजून सांगावं लागेल. आणि ज्यावेळेस आपलं मन आपलं ऐकेल, संतांनी सांगितलेला उपदेश तो मानेल, त्यावेळेस ते मन काय करेल? बुद्धीने काय करेल? तो निश्चय करेल की मला काय प्राप्त करायचं आहे? फक्त आता देवच प्राप्त करायचा आहे. पण नरहरी महाराजांचं जर आपण चरित्र पाहिलं तर ते सोनार व्यवसाय पण करत होते, परंतु सोनार व्यवसाय करण्यापेक्षा ते भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंताची भक्ती त्यांची जास्त प्रमाणामध्ये होती. ते व्यवहारामध्ये दिसत होते, परंतु त्यांचं काय चालू होते? जास्त भगवंताचं नामचिंतन चालू होतं. रात्रंदिवस त्यांचं काय चालू होतं? भगवंताचं नामचिंतन चालू होतं. का चालू होतं बरं? भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी त्यांनाही वेळ उपलब्ध होता आणि आपल्यालाही वेळ उपलब्ध आहे. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी त्यांच्याजवळ सुद्धा मुख होतं आणि आपल्याजवळ सुद्धा काय आहे? भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आपलं मुख आहे. परंतु ज्यावेळेस आपलं मन निश्चय करेल की मला भगवंतच प्राप्त करायचं आहे, त्यावेळेस आपली बुद्धी काय करेल? तर बुद्धी काय कर? मन बुद्धीची कातरे आणि रामनाम सोने चोरी. पण रामनाम जर घ्यायचं असेल तर आपण कामामध्ये साधारण माणूस काय म्हणतो? मला कामामध्ये वेळसुद्धा मिळत नाही भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, मंदिरामध्ये येण्यासाठी, कीर्तनाला येण्यासाठी मला काय मिळत नाही? वेळच मिळत नाही. जो चोरी करणारा असतो त्याला सुद्धा वेळ मिळत नाही इतर लोकांकडे पाहण्यासाठी. त्याचं उद्दिष्ट काय असतं? चोरी करायची. तू जास्त दुसरीकडे लक्ष देतो का?
म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण 24 तासामध्ये जेवढा वेळ वाचवता येईल, चोरून घेता येईल 24 तासातील तेवढा वेळ आपण सुद्धा चोरला पाहिजे. कशाने चोरला पाहिजे? आपल्या मनबुद्धीची कात्री करून आपण काय केला पाहिजे? वेळ चोरला पाहिजे. आणि वेळ चोरून आपण काय केलं पाहिजे? मनबुद्धीची कात्री चोरून आपण रामनाम घेतलं पाहिजे. रामनामाला नरहरी महाराजांनी सोनं म्हटलेलं आहे. रामनामाला काय म्हटलेलं आहे? सोनं म्हटलेलं आहे. ते सोन्याचा व्यवसाय करतायत, पण ते सोन्याला सोन्यासारखं महत्त्व दिलं आहे का त्यांनी? सोन्याला काहीही महत्त्व दिलेलं नाही. त्यांच्या दृष्टीने अस्सल सोनं काय कशाला म्हटलंय नरहरी महाराजांनी? तर अस्सल सोनं रामनामाला म्हटलं. कशाला म्हटलंय? रामनामाला. नरहरी महाराज म्हणतात की रामनाम सोने चोरी. म्हणजे जगामध्ये अतिशय शुद्ध, जगामध्ये अतिशय मौल्यवान असणारी गोष्ट आहे. सुवर्ण ही सगळ्यात काय आहे? मौल्यवान असणारी गोष्ट आहे. म्हणून संपूर्ण जगामध्ये मौल्यवान असणारे जे काही सोनं आहे, परंतु त्या सोन्यालाही किंमत न देता खरं सोनं त्यांनी कशाला म्हटलेलं आहे? रामनामाला म्हटलेलं आहे. आपल्याला सुद्धा आपण जर काही चोरायचा जर असेल आपण सोनं चोरू का लोखंड चोरू? बरं, आपण समजा 10 किलो सोनं चोरलं आणि 10 किलो एखाद्याने 20 किलो लोखंड चोरलं, कोण फायद्यामध्ये ठरेल? ज्यांनी सोनं चोरलं. अशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सोनं चोरलं पाहिजे. कशाचं सोनं चोरलं पाहिजे? रामनामाचं सोनं चोरलं पाहिजे. ते रामनामाचं सोनं जर आपण चोरलं तर आपल्याला काय मिळेल? रामनाम, भगवंताचं नाम हे साधनही आहे आणि भगवंताचं नाम हे फलही आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे? मनबुद्धीची कात्री घेतली पाहिजे. आणि या मनबुद्धीच्या कात्रीने आपण काय केलं पाहिजे? रामनामाचं सोनं काय केलं पाहिजे? आपण चोरलं पाहिजे. की आपण कामामध्ये आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण राम 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 म्हटलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणजे आपल्या कामामध्ये आपल्याला वेळ जरी नाही मिळाला, परंतु काही म्हणा राम राम, पूर्ण वेळ म्हणा असं म्हणतात का? ते 24 तास तुम्ही भगवंताचं भजन करा असं म्हणतात का? 1 तास करा असं म्हणतात का? काही म्हणजे थोडा वेळ जरी मिळाला तरी तुम्ही काय करा? रामनामाचा आश्रय घ्या. रामनामाचं चिंतन करा. काही म्हणा रामनाम, जाईल भवश्रम. जगामध्ये सगळ्यांना भवश्रम आहे. भव म्हणजे काय? पुन्हा पुन्हा जन्मणे आणि पुन्हा पुन्हा मरणे. याच्यामधून कोणी सुटले का आतापर्यंत? आपण जर सुटला असतो तर आपण या मनुष्य देहामध्ये जन्म आपल्याला घ्यावा लागला असता का? आपण आतापर्यंत आपल्याला सगळं प्राप्त झालेलं आहे, फक्त आपल्याला मोक्ष प्राप्त झाला नाही. म्हणून आपण काय आलेलो आहोत? या संसार चक्रामध्ये आलेलो आहोत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला रामनामाचा आश्रय घ्यावा लागेल. आपण मनबुद्धीची कात्री करून आपण रामनामाचं सोनं काय करावं लागेल? आपल्याला चुरून घ्यावं लागेल. त्यानंतर नरहरी महाराज 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात की नरहरी सोनार हरीचा दास आणि भजन करी रात्रंदिवस. नरहरी सोनार महाराज म्हणतात की मी कुणाचा दास आहे? तर मी हरीचा दास आहे. आपण सुद्धा आपल्या मनाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपण अनेकांचे दास आहोत. आपण सामान्य व्यक्तींकडे जर पाहिलं तर प्रत्येकजण संसाराचा दास आहेच. त्याचं संपूर्ण संसाराचे काय आहे? आपण संसाराचे दास आहोत. कोणी जर कामाला जात असेल तर आपण तो स्वतःला काय समजतो? त्या ठिकाणचा दास समजतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण स्वतःला समजतो. परंतु नरहरी महाराज म्हणतात मी स्वतःला कुणाचा दास समजतो? तर नरहरी सोनार हरीचा दास. आपण सुद्धा आपल्या मनामध्ये असा निश्चय केला पाहिजे, तर मी कोणाचाही दास नाही. मी कुणाचा दास आहे? तर मी फक्त श्रीहरीचाच दास आहे. मी भगवान पांडुरंग परमात्म्याचाच दास आहे. त्याच्याशिवाय मी कुणाचाही दास नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. पुरे आता नको दुजियाची सत्ता. पुरे आता नको दुजियाची सत्ता. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा. पुरे आता नको दुजियाची सत्ता. जोपर्यंत आपल्यावर कुणाची सत्ता असते तोपर्यंत आपण त्यांचा काय असतो? दास असतो. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर एखाद्या कामावर जर गेला तर तो मनाने काही करू शकतो का? ते जोपर्यंत सत्तेवर आहे, जोपर्यंत दुसऱ्याच्या ठिकाणी आहे, सत्ता दुसऱ्याची आहे, तोपर्यंत आपल्याला काय व्हावं लागतं? त्याचा दास व्हावं लागतं. परंतु जर आपण हरीचे जर दास झालो तर आपल्यावर कोणाची सत्ता चालेल का? पर जगावर कोणी किती सत्ताधीश जरी असला तरी प्रत्येकावर काळाची सत्ता आहे. काळाच्या सत्तेतून कोणी सुटले का? मृत्यूतून कोणी सुटले का? मृत्यूतून कोणीही सुटलेलं नाही. म्हणून प्रत्येकावर कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे, मृत्यूची सत्ता आहे. या मृत्यूच्या सत्तेतून जगामध्ये कोणी सुटलेलं नाही.
कारण हा जो लोक आहे ह्या लोकाला काय म्हणतो आपण, मृत्यूलोक म्हणतो. याच्यामध्ये मृत्यूची सत्ता आहे म्हणून याला काय म्हटलेलं आहे, मृत्यूलोक म्हटलेलं आहे. परंतु या मृत्यूलोकामध्ये सुद्धा जर आपल्याला अमर व्हायचं असेल, या मृत्यूलोकामध्ये जर अमर व्हायचं असेल आपल्याला, तर आपल्याला कुणाचा दास व्हावं लागेल, हरीचा दास व्हावं लागेल. पहा, अमर म्हणजे आपलं शरीर तर मरणारच आहे, परंतु आपण जर भगवंताचं भक्त जर झालो तर आपल्याला काय प्राप्त होईल, तर आपल्याला अमरत्व प्राप्त होईल. पहा, आपण अमरच आहोत. पहा, जगद्गुरु तुकोबर यांचा एक अभंग आहे. पहा, अमर हा खरे की पहा खोटे. आपण अमर आहोत. आपण हे शरीराने अमर नाहीत, आपण आपल्या सत्तेने अमर आहोत. पहा, आपलं जे काय आत्मस्वरूप आहे तसा भगवंत कायम आहे. पहा, भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचेच आपण काय आहोत, एक अंश आहोत. पहा, गीतेमध्ये एक श्लोक आहे. पहा, ममै वंशो जीवलोके जीवभूता सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षते. म्हणजे आपण अमर आहोत. अमर कसे आहोत, आपण भगवंताचे अंश या रूपाने आपण अमरच आहोत. पहा, हे अमरत्वाचं ज्ञान प्राप्त करून देणारे कोण आहेत, संत आहेत. नरहरी महाराज म्हणतात की नरहरी सोनार हरीचा दास. म्हणजे नरहरी सोनार स्वतःला काय समजतात, हरीचा दास समजतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण नरहरी महाराजांप्रमाणे नरहरी महाराजांचा आदर्श घेऊन आपण आपल्याला स्वतःला काय समजलं पाहिजे, हरीचा दास समजलं पाहिजे. आपल्या मनामध्ये आपण सकाळी उठल्यावर एकदा स्मरण केलं पाहिजे, मी कुणाचा आहे, मी हरीचा दास आहे. रात्री सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपता नाही कोणत्याही व्यक्तीला आपण महत्त्व द्यायचं नाही. आपल्या जीवनामध्ये कोणतीही व्यक्ती जरी आली, आपण त्या व्यक्तीला महत्त्व नाही देता आपण कुणाला महत्त्व द्यायचं, आपल्या हरीला महत्त्व द्यायचं. मी हरीचा आहे आणि हरी माझा आहे. मी देवाचा आहे आणि देव काय आहे, माझा आहे. अशी आपण आपल्या मनामध्ये काय करायची, एक दृढ भावना तयार करायची. अशी जर आपण दृढ भावना जर तयार केली तर आपल्या मनामध्ये सदैव भगवंताचं चिंतन राहील. पहा, जसं आपण पाहतो, जसं एखादा प्रियकर असतो आणि एखादी प्रेयसी असते, तो प्रियकर काय करतो, प्रेयसीचं चिंतन करतो. पहा, त्याचप्रमाणे आपण सुद्धा भगवंताला जर आपलं मानलं स्वतः, पहा, किंवा आपण पाहतो की एखादी आई आपल्या मुलाचं चिंतन करते. पहा, आपल्या आई काय करते, मुलाचं चिंतन करते आणि मुलगा पण काय चिंतन करतो, आपल्या आईचं चिंतन करतो. अशा प्रकारे आपण भगवंताला जर आपली आई मानली, आपण जर भगवंताला आपण भगवंताला जर आपला मालक मानला आणि आपण जर हरीचं दास होऊन राहिलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय चालू होईल, आपलं हरिचिंतन चालू होईल. आणि नरहरी सोनार हरीचा दास भजन करी रात्रंदिवस. नरहरी महाराज म्हणतात की मी भजन करतो, परंतु कसं करतो, भजन करी रात्रंदिवस. नरहरी महाराजांचं भजन एक दिवस चालू आहे का, एक तास चालू आहे का, सप्ताह आल्यावर चालू आहे का, किंवा पुण्यतिथी आल्यावर चालू आहे का, असं नाही. तर नरहरी महाराजांचं भजन कसं चालू आहे, रात्रंदिवस चालू आहे. पहा, संतांचं भजन रात्रंदिवस का चालू आहे बरं, कारण संतांनी भगवंताबरोबर एक नातं जोडले. पहा, जसं आपल्याला जी गोष्ट आवडते, पहा, ती गोष्ट आपल्या मनामध्ये सदैव आपण काम प्राप्त होण्यासाठी तो चिंतन करेल. पहा, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो आवडीचा विषय असेल त्याच्याविषयी तो काय करतो, चिंतन करतो. सर्वसाधारण झालाय त्यांचा विषय, तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा एकच विषय झाल्यामुळे ती अनेकांचं चिंतन करतील का, अनेकांचं चिंतन करणार नाही. कारण का, कारण त्यांच्या मनामध्ये एकच निश्चय गेलाय. त्यांनी चित्तामध्ये एकालाच धारण केले. पहा, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निरसला भव ब्रह्म. पहा, जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की मी मनामध्ये काय धारण केलेलं आहे, एक निश्चय धारण केलेला आहे. पहा, एका भगवंतालाच धारण केलेला आहे. माझ्या आवडीचा विषय काय कोण झालाय, आता फक्त भगवंतच झालेला आहे. आणि तो भगवंत विषय झाल्यामुळं मी आता भजन कुणाचं करतोय, भगवंताचंच भजन करतोय. किती दिवस, कधी कधी करतोय, तर नरहरी महाराज म्हणतात की मी रात्रंदिवस भजन करतोय. पहा, कसं भजन करतोय मी, रात्रंदिवस. अशा प्रकारे नरहरी महाराजांचं आपण जो अभंग घेतला होता, या अभंगाचा आपण भावार्थ पाहिला आहे. पहा, आता आपण थोडंसं चरित्र पाहूया. पहा, नरहरी महाराजांचा जो जन्म आहे, पहा, तो नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर क्षेत्रामध्ये झालेला आहे. कुठे झालेला आहे, पंढरपूर क्षेत्रामध्ये झालेला आहे. पहा, ती तिथी आहे. पहा, श्रावण शुद्ध तृतीया. श्रावण शुद्ध तृतीया पंढरपूरमध्ये त्यांच्या वडिलांचं नाव आहे पहा अच्युत बाबा आणि आईचं नाव आहे पहा सावित्री. यांच्या पोटी नरहरी महाराजांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. आणि नरहरी महाराजांचा जन्म झाल्यानंतर पहा चरित्रामध्ये एक अशी कथा आलेली आहे पहा की त्यांच्या 12 दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस चांगदेव महाराज होते, चांगदेव महाराजांच्या काळामध्ये नरहरी महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि नरहरी महाराजांचं जे नाव आहे पहा, नरहरी हे नाव
हे चांगदेव महाराजांनी ठेवलेलं आहे पहा. नरहरी नाव कोणी ठेवलेलं आहे? चांगदेव महाराजांनी ठेवलेलं आहे. म्हणजे जे 1400 वर्ष जे आपण म्हणतो ना, 1400 वर्षांचे जे योगी चांगदेव महाराज, या चांगदेव महाराजांनी नरहरी हे नामकरण केलेलं आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर काही दिवसानंतर त्यांचा यज्ञोपवीत संस्कार होतो. आणि यज्ञोपवीत संस्कार झाल्यानंतर ते आपल्या वडिलांबरोबर भगवान शंकराची आराधना करतात पहा. त्यांचे जे वडील होते अच्युत बाबा आणि त्यांची आई होती जे पहा सावित्री, यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची आराधना केली होती पहा. कुणाची आराधना केली होती? भगवान शंकराची आराधना केली होती. आणि भगवान शंकराची आराधना केल्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. आणि प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांनी काय केलं? तुम्हाला पुत्र प्राप्त होईल असा काय दिला? आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर अच्युत बाबा आणि सावित्री आई यांना काय प्राप्त झाला? तर नरहरी महाराज प्राप्त झाले पहा. त्यानंतर नरहरी महाराजांचं 20व्या वर्षी काय होतं? तर विवाह होतो पहा. त्यांच्या पत्नीचं नाव असतं पहा गंगाबाई. काय नाव असतं? गंगाबाई. नरहरी महाराज आपला सोनारकीचा पण सोनारकीचा सुद्धा व्यवसाय करतच होते. आणि त्या व्यवसाय करीत असताना भगवान शंकराची सुद्धा काय करत होते? उपासना करत होते. भगवान शंकराचे ते इतके नैष्ठिक सेवा करणारे होते, इतके एकनिष्ठ असे भक्त होते की त्यांनी असा निश्चय केला होता की मी भगवान शंकराची सोडून इतर कोणाचंही दर्शन घेणार नाही. ते पंढरपूरमध्ये राहत होते, परंतु पांडुरंगाचं दर्शनाला गेलेले नव्हते. त्यांनी असा निश्चय केला होता की मी फक्त भगवान शंकराचीच काय करेन? आराधना करेन. त्याप्रमाणे ते आपली दररोज पहाटे उठून भगवान शंकराचे शिवलिंगाचं अर्चन करून भगवान शंकराची आराधना करत असत. आणि भगवान शंकराची आराधना करत असताना आपल्या व्यवसायामध्ये भगवान शंकराच्या नामाचा जपही करत असत. ते नरहरी महाराज त्यांच्या सोनारकीच्या व्यवसायामध्ये इतके त्यांचं नाव होतं की पंढरपुरामध्ये काही अलंकार कुणाला जर बनवायचा असला तर प्रत्येकजण नरहरी महाराजांकडेच जायचं. संपूर्ण पंचकृषीमध्ये नरहरी महाराजांचं इतकं नाव झालं होतं की. त्यानंतर पहा, एक दिवस काय होतं की पंढरपुरामधील एका सावकाराने काय केलेला असतो? पांडुरंगाला नवस केलेला असतो की मला काय प्राप्त होऊ दे? मला पुत्र प्राप्त होऊ दे. मी काय करेल? तुला सोन्याचा करगुटा तयार करेल पहा. त्याला अशा प्रकारे तो काय करतो? नवस करतो. आणि नवस केल्यानंतर काही दिवसांनी त्या सावकाराला काय प्राप्त होतो? मुलगा प्राप्त होतो. आणि मुलगा प्राप्त झाल्यानंतर आता नवस फेडण्यासाठी आता आपल्याला काय करायला लागेल? देवाच्या कमरेचा सोन्याचा करगुटा तयार करायचा. मग सोन्याचा करगुटा तयार करण्यासाठी कोणत्या सोनाराकडून बनवून घ्यायचा? तर सर्वात प्रसिद्ध असणारे त्या काळातील नरहरी महाराज होते. मग त्या नरहरी महाराजांकडे ते सावकार गेले आणि सावकारांनी सांगितलं की पंढरीचा जो काही पांडुरंग परमात्मा आहे त्या पांडुरंगाला काय बनवायचं? आपल्याला सोन्याचा करगुटा बनवायचा. मग आता परंतु ते म्हटले मी भगवान शंकराशिवाय इतर कोणत्याही देवाचं मुख पाहणार नाही. मग मी करगुटा कसा बनवेल? करगुटा जर त्याचं माप घ्यावं लागेल की नाही? मग मी समोरच जाणार नाही. म्हणलं करगुटा कसं काय बनवेल मी? मग ते म्हणले आम्ही माप आणून देतो तुम्हाला. आणि माप आणून दिल्यानंतर तुम्ही बनवा असं म्हटल्यानंतर नरहरी महाराज तयार होतात. आणि तयार झाल्यानंतर नरहरी महाराज अतिशय सुंदर असं काय करतात? सोन्याचा करगोटा तयार करतात. आणि सोन्याचा करगोटा तयार केल्यानंतर सावकार व त्याचे सेवक काय करतात? तर तो करगोटा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कमरेला लावून पाहतात. परंतु तो काय होतो? जास्त वाढीव होतो पहा. एक बोट काय होतो? जास्त वाढीव होतो. मग परत ते नरहरी महाराजांकडे येतात. आणि नरहरी महाराजांकडे आल्यानंतर ते म्हणतात की करगोटा काय झाला? म्हटलं सोन्याचा मोठा झाला तो. मग ते परत कमी करून देतात. कमी करून दिल्यानंतर काय करतात? परत तो जास्त कमी पडू लागतो. आणि कमी पडू लागल्यानंतर ते परत नरहरी महाराजांकडे येतात. आणि ते म्हणतात तुम्हाला काय करावं लागेल? प्रत्यक्षच यावं लागेल. आणि प्रत्यक्ष आल्यानंतरच त्या ठिकाणी योग्य माप मिळेल. मग आता नरहरी महाराज काय करतात की आपल्या डोळ्याला पट्टी लावतात. डोळ्याला काय लावतात? पट्टी लावतात. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कमरेला हात लावतात. ज्यावेळेस ते कमरेला हात लावतात त्यावेळेस त्याला व्याघ्र आणि जसं भगवान शंकर व्याघ्रांबर लावतात ना, त्याप्रमाणे व्याघ्रांबरा त्यांच्या हाताला लागतं पहा. आणि ज्यावेळेस नरहरी महाराज त्यांच्या मुखापर्यंत हात नेतात त्यावेळेस त्यांना नागदेवतेचा स्पर्श जाणवतो. अशा प्रकारे त्याला जाणवतं की हे तर पांडुरंग परमात्मा आहे. आणि नरहरी महाराजांना प्रत्यक्ष कोणाचं दर्शन होतं? त्या ठिकाणी भगवान शंकराचं दर्शन होतं. मग परत ते पाहतात की पाहिल्यानंतर त्याला तर पांडुरंग परमात्माच दिसतो. आणि डोळे झाकल्यावर कोण दिसतो? डोळे झाकल्यावर परत भगवान शंकर दिसतात.
अशा प्रकारे त्यांना अनेक वेळा केल्यानंतर त्यांना समजतं की पांडुरंग परमात्माच कोण आहे, भगवान शंकर आहे, आणि भगवान शंकरच कोण आहे तर पांडुरंग परमात्मा आहे. म्हणजे हरिहरामध्ये काही भेद नाही, म्हणजे भगवान शंकर आणि पांडुरंग परमात्मा दोघं एकच आहे असा त्यांना बोध प्राप्त झाल्यानंतर काय होतं मग, असा बोध प्राप्त झाल्यानंतर ते भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती करू लागतात. पहा, ते त्यांच्या भक्तीमध्ये इतके तल्लीन होतात की त्यांना त्यांचं सोन्याचं जरी काम करीत असले ते की त्या तल्लीनतेमध्ये भगवंताला स्वतः येऊन ते काम करावं लागायचं. पहा, म्हणजे ते भगवंताच्या चिंतनामध्ये असायचे आणि त्यांचं काम कोण करायचं, स्वतः भगवंत त्यांचे अलंकार तयार करायचा. अशा प्रकारे नरहरी महाराजांनी भगवंताची भक्ती सुरू भगवंताच्या भक्तीमध्ये ते तल्लीन झाले आणि तल्लीन झाल्यानंतर काही दिवसांनी ते संसारामध्ये इतके विरक्त होतात. त्यांना कोणताही त्यांचा सोनारकीचा व्यवसाय करूशी वाटत नाही. त्यांना फक्त भगवंत चिंतनाची इतकी आवड लागते की त्या आवडीमध्ये ते सदैव भगवंताचं चिंतन करतात आणि भगवंताचं चिंतन करता करता त्यांचा संपूर्ण परिवारसुद्धा भगवत भक्त होऊन जातो. आणि भगवत भक्त झाल्यानंतर काही दिवसांनी ते काय करतात, भगवंताला एक प्रार्थना करतात. भगवंताला काय प्रार्थना करतात ते की हे देवा मला तुझ्याजवळ ने, मला तुझ्याजवळच राहायचं आहे, मला घरी अजिबात जायचं नाही. म्हणजे त्याला देव इतका आवडू लागतो, ते पंढरपुरामध्येच राहत असतात, देवाचं मंदिर सोडून त्याला जावंसंच वाटत नाही. मग काही दिवसांनी भगवंत त्यांना वचन देतो की मी तुला माझ्याजवळच घेईल. त्यानंतर आज जी काही तिथी आहे नरहरी महाराजांची ही 738वी पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी माघ वद्य तृतीयेच्याच दिवशी नरहरी महाराज आपल्या संपूर्ण परिवाराचा निरोप घेतात. आपल्या संपूर्ण परिवाराला सांगतात की मी आता कोणाकडे चाललो आहे, ते काय समाधी घ्यायला चालले असं ते काहीच सांगत नाही. फक्त ते काय म्हणतात, घरी काय सांगतात, मी भगवंताकडे चाललो आहे, मला भगवंताला भेटायचं आहे. आणि मी सगळ्यांचा निरोप घेतात आणि निरोप घेतल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या जवळ येतात आणि पांडुरंग परमात्म्याच्या जवळ आल्यानंतर ते काय करतात, देवाला आलिंगन देण्यासाठी येतात. आणि आलिंगन देण्यासाठी हात पुढे केल्यानंतर त्याच ठिकाणी नरहरी महाराज काय होतात, गुप्त होतात. म्हणजे त्यांचं जे काही समाधी स्थान आहे ते समाधी स्थानसुद्धा त्या ठिकाणी पंढरपूरमध्येच मंदिराच्या जवळच आहे. म्हणजे नरहरी महाराजांचं शरीर ते शरीर रूपाने राहतात, ते कोणामध्ये विलीन झाले, पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीमध्येच विलीन झाले. त्याचं वर्णन करणारा अभंग नामदेव महाराजांनी लिहिलेला आहे. तो आपण पाहूया. समाधीच्या वेळेस काय प्रसंग होता, देवाच्या समोर नरहरी सुनार, हृदयी निरंतर हरिहर. नरहरी महाराज भगवंताच्या समोर जातात. पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर काय करतात, देवाच्या समोर नरहरी सुनार, हृदयी निरंतर हरिहर. त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये कशाचं चिंतन चालू होतं, हरीचंही चिंतन चालू होतं, म्हणजे पांडुरंगाचंही चिंतन चालू होतं. आणि हर म्हणजे भगवान शंकराचंही चिंतन चालू होतं. नंतर तिथीचं वर्णन करतात. संवत्सर कोणतं चालू होतं, पार्थिव संवत्सरे 1207, शके 1207. आणि संवत्सर आपण आता संवत्सर म्हणतो ना, सध्या संवत्सर कोणतं चालू आहे देवा, शोभन नावाचं संवत्सर आहे सध्या चालू असणारं. आणि त्यावेळेस एक संवत्सर चालू होतं. त्या संवत्सर शब्दाचा अर्थ होतो वर्ष. जसं आपण वर्ष म्हणतो की नाही, तसं संस्कृतमध्ये वर्षाला काय म्हणतात, संवत्सर. त्या संवत्सराचं नाव काय होतं, ज्यावेळेस नरहरी महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस त्यांचं संवत्सर कोणतं होतं, त्यावेळेस पार्थिव नावाचं संवत्सर होतं. पार्थिव संवत्सरे 1207. त्याच्यामध्ये वर्ष कोणतं होतं, शके 1207. उगवला दिवस सोमवार. नरहरी महाराजांची काही पुण्यतिथी आहे, ही पुण्यतिथीचा दिवस कोणता आहे, सोमवार. उगवला दिवस सोमवार. त्यानंतर नरहरी 2 प्रहरी देवाचे कटेशी. दुसऱ्या प्रहरामध्ये पहिला प्रहर म्हणजे सकाळचा प्रहर आणि दुसरा प्रहर म्हणजे काय, दुपारचा प्रहरामध्ये नरहरी 2 प्रहरी देवाचे कटेशी. नरहरी महाराज देवाच्या जवळ गेले आणि देवाचं कट म्हणजे कमरेला काय केलं, त्यांनी स्पर्श केलाय. नरहरी 2 प्रहरी देवाचे कटेशी, माघ वद्य तृतीयेशी बैसलासे. आजची जी तिथी आहे नरहरी महाराजांची पुण्यतिथी कोणती आहे, माघ वद्य तृतीया. या तृतीयेच्या दिवशी नरहरी महाराज भगवंताच्या कटीशी बसलेत. माघ वद्य तृतीयेशी बैसलासे. त्यानंतर शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, नामदेव म्हणे नरहरी महाद्वारी, नामाचे गजरी गुप्त झाला. म्हणजे नामदेव महाराज असं म्हणतात की नरहरी महाराज कुठे गेलेले आहेत, महाद्वारामध्ये गेलेले आहेत. पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा आहेत आणि समोर उभा असताना
सर्वजण कशाचा गजर करतायत? नामाचा गजर करतायत. विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा सर्वजण गजर करतायत. आणि या गजर करताना एक घटना काय घडते? नरहरी महाराज भगवंताच्या शरीरामध्ये काय होतात? गुप्त होतात. भगवंताच्या शरीरामध्ये काय होतात? गुप्त होतात. म्हणजे सर्वांना नरहरी महाराज आता कुणालाही दिसत नाहीत. मग नरहरी महाराज कुठे गेलेले असतात? पांडुरंगाच्या शरीरामध्ये त्यांनी काय केलेला असतो? प्रवेश केलेला असतो. म्हणजे ते पांडुरंग रूपच झाले पा. आपण ज्याचं चिंतन करतो तेच जसं होतो आपण, त्याचप्रमाणे नरहरी महाराजांचं संपूर्ण शरीर काय झालेलं आहे? आता पांडुरंगमय झालेत. आणि ते पांडुरंगामध्ये काय झाले? गुप्त झालेत. अशा प्रकारे नामदेव महाराजांनी नरहरी महाराजांच्या समाधीचं किंवा गुप्त होण्याचं जे काही प्रसंग आहे, हा प्रसंग या अभंगामध्ये सांगितलेला आहे पहा. देवाच्या समोर नरहरी सोनार, हृदयी निरंतर हरिहर, पार्थिव संवत्सरे 1207, उगवला दिवस सोमवार, नरहरी 2 प्रहरी देवाचे कटिशी, माघ वद्य तृतीयेशी बैसलासे, नामदेव म्हणे नरहरी महाद्वारी, नामाचे गजरी गुप्त झाला. अशा प्रकारे आजच्या या तिथीला माघ वद्य तृतीयेला नरहरी महाराज काय झालेले आहेत? तर गुप्त झालेले आहेत. आणि गुप्त झाल्यानंतर आज ही 738वी पुण्यतिथी पा. कितवी तिथी आहे? 738वी तिथी आहे. आणि नरहरी महाराजांचं स्मरण व्हावं, नरहरी महाराजांच्या उपकारामधून आपण उत्तीर्ण व्हावं. आपण संतांची जर सेवा केली पा, तर संतांच्या सेवेमुळे काय होतो? तर आपल्याला भगवंत आवडू लागतो पा. आपल्यावर जर भगवंताची कृपा व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण काय केली पाहिजे? संतांची पुण्यतिथी आपण साजरी केली पाहिजे पा. संतांच्या नामामध्ये इतकी ताकद आहे पा. तुका म्हणे पापे आणि जाती संतांच्या जपे. संतांच्या नामाचा जरी आपण जप केला, नरहरी महाराज आपण जर असं जप केला पा, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, सावता गुरुबा, विसोबा निळोबा, जनाबाई मुक्ताबाई मंगलनाम, असा जरी आपण संतांच्या नामाचा जप केला, तरी आपल्या ठिकाणी जे असणारे जे काय पाप आहे, या पापाची काय होते? निवृत्ती होते पा. किंवा जगद्गुरु तुकोबा यांचं अजून एक प्रमाण आहे पा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन जगामध्ये कोण आहे ते आपल्याला माहिती आहेत का? आपण सज्जन ओळखू शकतो का? सज्जनांना आपण ओळखू शकत नाही. परंतु जे संत आहेत, संत हेच खरे सज्जन आहेत पा. संत हेच काय आहेत? खरे सज्जन आहेत. म्हणून आपण संतांचं काय केलं पाहिजे ना? आपण संतांच्या नामाचा जप केला पाहिजे आपण. त्यावेळेस आपल्याला काय प्राप्त होईल? आपल्याला पुण्य प्राप्त होईल. म्हणजे आपण पुण्यवंत होऊ. म्हणून तुकोबराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणून आपण संतांची पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. आणि संतांची पुण्यतिथी साजरी केल्यानंतर भगवंत आपल्यावर काय करेल? कृपा करेल. आणि तो आपल्याला काय करेल? संतांची प्राप्ती करून देईल. आपल्याला श्रीगुरूंची प्राप्ती करून देईल. आपल्याला तत्वमसी महावाक्याचा बोध प्राप्त करून देईल. भगवंताचं प्रेम प्राप्त करून देईल. म्हणून आपण सर्वांनी काय साजरी केली पाहिजे? संतांची पुण्यतिथी आपण साजरी केली पाहिजे. अशा प्रकारे आज समस्त सुवर्णकार समाजाने ही नरहरी महाराजांची पुण्यतिथी आपण साजरी केलेली आहे यामध्ये सर्व ग्रामस्थ, समस्त भजनी मंडळ, सर्वजण आपण या ठिकाणी सहभागी झालो आहोत. आणि या सर्वांच्या सहभागाने, सर्वांच्या योगदानाने या ठिकाणी आपण काय साजरी केलेली आहे? पुण्यतिथी आपण साजरी केलेली आहे. अशा प्रकारे आपल्या सर्वांवर नरहरी महाराजांची कृपा प्राप्त व्हावी अशा आपण भगवंताजवळ काय करू? प्रार्थना करूया. आणि नरहरी महाराजांचं आपण चिंतन करून याच ठिकाणी प्रवचनरूपी सेवेला विराम देऊया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत नरहरी महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय.